पाहुयात पुढची बातमी। लातूरच्या देवणी तालुक्यामधल्या बोंबळी इथल्या शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला। त्यानंतर पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली होती आणि याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला। राज्यभरामधून खरं तर हळहळ देखील व्यक्त झाली आणि या घटनेची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने 10 जूनला तातडीने मदत म्हणून एक बैल या शेतकऱ्याला उपलब्ध करून दिला। मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल 2च दिवसांमध्ये शेतामधल्या मशागतीच्या दरम्यान खालीच बसला। पशुवैद्यकीय तपासणीमध्ये हा बैल आजारी आहे हे निष्पन्न झालंय। परिणामी मदत मिळण्याच्या ऐवजी शेतकऱ्यावरती आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करायची वेळ आली आहे। मामा हा बैल चालतो का? त्याला बैल चालत नाही साहेबांनी दिल्यात हां मदत केल्यात पण बैल चालत नाही। पेरणीचे आल्यात रस्त्यावर बैल चालत बसून द्यावं, दुसरी काही अपेक्षा आम्हाला। चारा खातो का नाही बैल? चारा खायला वरून पाणी दार दिले की पाणी चालू ठेवायची। तर ही बाब आता समोर आली आणि सरकारच्या संदर्भात तीव्र असा रोषही व्यक्त होऊ लागलाय। आता या शेतकऱ्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आवडीप्रमाणे बैल खरेदी करून दिला जाणार आहे। या संदर्भात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे। त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं। त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं। त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन